आपण पाहत आहात सत्य, रोखठोक, निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज। तहसीलदार साहेब केज तहसील कार्यालयाच्या आवारात जनतेची आर्थिक लूट करणाऱ्या खासगी दलालाला वेचन घाला। शासकीय कागदपत्रे काढण्यासाठी नागरिकांची होणारी आर्थिक लूट थांबवा, जनतेची मागणी। केज तहसील कार्यालयाच्या आवारात खासगी दलालांच्या टोळ्यात तयार झालेल्या असून त्यांचा तहसील कार्यालयात आणि कार्यालयाच्या बाहेर अजरोसपणे वावर सुरू असून तालुक्यातून शासकीय कागदपत्रे काढण्यासाठी येणाऱ्या भोळ्याबाबड्या गोरगरिबांना अवाच्या सवा पैसे घेऊन दिवसाढवळ्या आर्थिक लूट केली जाते आहे। त्यामुळे केज तहसील कार्यालयाच्या आवारात सुळसुळाट थांबून तहसीलदार साहेब या खासगी दलालांच्या टोळ्यात तात्काळ बंद करून या दलालांना वेसन घालून ही दलालशाही बंद करा अशी मागणी आता जनतेमधून केली जाते आहे। अशा दलालांमुळे तहसील कार्यालयाची देखील नाहक बदनामी होते आहे। केज तालुक्यातील कळंब अंबा येथील मोहन दत्तू घाडगे यांची मुलगी मंगल गायकवाड यांच्या नावाचे जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी एका खाजगी व्यक्ती मधुकर जाधव क्रांतीनगर केज याने मोहन घाडगे यांच्याकडून मागील 6 महिन्यापूर्वी 1500 रुपये रोख घेतले। परंतु मधुकर जाधव या व्यक्तीने अद्यापही आज रोजीपर्यंत मोहन घाडगे यांची मुलगी मंगल गायकवाड यांच्या नावाच्या जातीचे प्रमाणपत्र काढून दिलेले नाही। घाडगे यांच्या मुलीचे जातीचे प्रमाणपत्र मिळण्याकामी ते जाधव या व्यक्तीकडे त्यांचा कामधंदा सोडून वेळोवेळी चक्रा मारत आहे। परंतु मोहन घाडगे यांना मधुकर जाधव या व्यक्तीने सतत उडवाउडवीची उत्तरे देते। त्यामुळे संबंधितांची सखोल चौकशी करून संबंधित व्यक्तीविरोधात योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशा आशयाचे लेखी निवेदन मोहन घाडगे यांनी केज तहसीलदार यांना दिले आहे। सदर मागणीचे निवेदन हे नायब तहसीलदार अशोक भंडारे यांनी स्वीकारले आहे। तहसील कार्यालयात वारंवार तेच दलाल लोक कामे घेऊन येत असतील तर अर्जदार यांच्या तक्रारीवरून संबंधितांविरोधात योग्य ती कार्यवाही करण्यात येईल। नायब तहसीलदार अशोक भंडारे। जनहित मराठी न्यूज चॅनलना लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।